महाराष्ट्र सरकारने जन्मतारखेचा पुरावा म्हणून आधार कार्ड पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे। महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हा मोठा निर्णय घेण्यात आला। त्यामुळे आता आधार कार्ड हे आता जन्मतारखेचा पुरावा नसणार आहे। सरकारने नेमका हा निर्णय का घेतला समजून घेऊ आपण या व्हिडिओमधून। नमस्कार, मी सलमान शेख आणि आपण पाहताय एबीपी माझा। हा निर्णय घेण्यामागे सरकारचे दोन प्रमुख कारणं आहेत। ते कारणं आपण एक एक करून समजून घेऊया। नंबर 1, बनावट प्रमाणपत्रे। जन्म प्रमाणपत्रे बनवण्याचे अनेक गैरप्रकार आणि बनावटगिरी वाढली होती। नंबर 2, गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी बेकायदेशीर कागदपत्रांच्या आधारे होणाऱ्या गैरकामांना थांबवण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे। आतापर्यंत आधार कार्डच्या माध्यमातून जी जन्म प्रमाणपत्र तयार करण्यात आली होती ती सर्व प्रमाणपत्र आता रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। महसूल विभागाने सांगितले की असे बेकायदेशीर प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकाऱ्यांवरही आता कारवाई होणार आहे। महाराष्ट्रात 2023च्या जन्म मृत्यू नोंदणी कायद्यात सुधारणा झाली होती। या नवीन कायद्यानुसार आधारच्या आधारावर बनवलेली प्रमाणपत्रे आता वैध मानली जाणार नाहीत। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अशा संशयास्पद प्रमाणपत्रांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत। महसूल विभागाने 16 नियमावली जारी केली आहे। यापूर्वी उपतहसीलदारांनी आधारच्या प्रमाणपत्रावर दिलेली अनेक आदेश आता मागे घेतले जाणार आहे। आता हे प्रकरण थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या पातळीवर तपासले जाईल। नियमानुसार नसलेले अर्ज आता त्वरित रद्द केले जाणार आहे। महत्त्वाचा म्हणजे महाराष्ट्राप्रमाणे उत्तर प्रदेश सरकारने देखील हा निर्णय घेतलेला आहे। तिथे देखील आता आधार कार्ड हे जन्म प्रमाणपत्रासाठी पुरावा ग्राह्य धरला जाणार नाहीये। थोडक्यात सांगायचे झाल्यास महाराष्ट्र सरकार बनावटगिरी पूर्णपणे थांबवू इच्छिते। त्यामुळे यापुढे जन्मतारखेचा पुरावा म्हणून आधार कार्ड नव्हे तर फक्त अधिकृत जन्म प्रमाणपत्रच वैध राहील। तर सरकारने घेतलेला हा निर्णय तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि पाहत रहा एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।